तो बरा पडतोय ते आणि जो उचलाय तेच थांब. प्रसिद्ध गाडा मालक योगेश शेठ तोत्रे आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. कोणाचं आहे काय सांगा. या ठिकाणी आंबेगाव तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाबा शेठ थोरात बघते. प्रथमेश बॉम्बे आणि डोबळे जुगरबंदीचा खेळ होता मित्रांनो. आणि आता जाम धरा आणि पलीकडची मंडळी सावध जरा. बाबा शेठ थोरात बघते आपण या ठिकाणी धन्यवाद. 15 सेकंद 15 येणे प्रमाणे या ठिकाणी पहिली फेरी संपलेली आहे. आता फायनल. हा योगेश दिलीपराव घोसगे गाडावर झोपणारी मंडळी पहिल्याकडे जायचंय. दोंडी भाऊ त्या चपला कोणच्या पाड्यात फक्त चपला उचला तिथून वरटाक उचलून वरटाक हे बघा या ठिकाणी पहिल्या फेरीतल्या गाड्या या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी फायनल सुरू होईल. ज्या बैलगाडा मालकांनी 1 नंबरच्या फायनल मध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्व बैलगाडा मालकांना विनंती आपण या ठिकाणी ताबडतोब शेवटी घेऊन सज्ज राहायचे ही आपल्याला विनंती आहे. त्याचप्रमाणे गेली 2 दिवस या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बैलगाडा मालक तमाम सर्व प्रेक्षक मंडळींच्या सुद्धा या ठिकाणी बाराडी ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून सरचेत स्वागत हार्दिक असं अभिनंदन. ज्यांनी या ठिकाणी घाटामध्ये अचूक आणि बिनचूक या ठिकाणी निर्णयाचं काम केले हिंद केसरी गणेश आदरणीय संजू शेठ हिंगे पाटील त्याचप्रमाणे आदरणीय प्रसाद शेठ खिलारी टायमरवरती आदरणीय रमेश शेठ खिलारी सर्वांचं मनापासून स्वागत. सर्व लेखनिक मंडळी सर्वांचं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे निशाणावर ज्यांनी अचूक आणि बिनचूक निशाणाचं काम केलं आदरणीय डायमंड नितीन शेठ हिंगे पाटील आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन. आणि या ठिकाणी सर्वांचा आभार मानण्यासाठी योजन सुपुत्र आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आदरणीय रमेशरावजी खिलारी मी आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकांचा या ठिकाणी आभार मानण्यासाठी पुढे यायचे ही आपल्याला विनंती आहे. उपस्थित सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन आणि सगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसं पाहिलं तर 2020चं नियोजन या ठिकाणी झालं. 150 गाडे पळवायचे अपेक्षित त्या ठिकाणी होते. 1 दिवसाचं नियोजन केलं परंतु काल पावसाचं वातावरण परवा दिवशी पावसाचं वातावरण आणि या सगळ्या गोष्टीमध्ये थोडा नियोजनामध्ये बदल त्या ठिकाणी करावा लागला आणि जवळजवळ काल 100 गाडे पळाले आज 100 गाडे पळाले एकूण 200 सव्वा 200 गाडे पळवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. काल फायनल झाली आज सुद्धा या ठिकाणी फायनल झालेली आहे. परंतु ह्या गावामध्ये गाव कमीत कमी 2-2.5 हजार लोकसंख्येचं 1400 1450 मतदानाचं आणि एका बाजूला असतं हे गाव. ह्या गावामध्ये ह्या पद्धतीची यात्रा होते की नाही अशी मोठी शंका त्या ठिकाणी होती. परंतु 3 वर्षापूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कुणी तनानं कुणी मनानं आणि कुणी धनानं याच्यामध्ये योगदान दिलं आणि ही यात्रा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली. मी कौतुक करतो माझ्या या बैलगाडा शर्यतीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं. त्यांनी अक्षरशः रात्रभर या घाटातला बादल्यांनी पाणी काढलं. कुणी मुरम त्या ठिकाणी पांगवला कुणी रीती पांगवली कुणी रोलर चालवला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कष्ट त्या ठिकाणी केले आणि 2 दिवस बैल गाडा पळवण्यासाठी सज्ज पद्धतीने असा घाट त्या ठिकाणी तयार केला. अनेक मंडळींनी या ठिकाणी देणग्या दिल्या. जवळजवळ 5 मोटरसायकली 2 LED कूलर फ्रीज या पद्धतीच्या देणग्या दिल्या. त्या सर्व पाहुणे मंडळींचा मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. 1 नंबर साठी 1 लाख रुपये त्या ठिकाणी दिले ती सुद्धा अनेक मंडळी आहेत. 2 नंबर साठी सुद्धा
75,000 रुपये दिले, ती सुद्धा अनेक मंडळी आहेत, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। शेवटी पैशाशिवाय यात्रा होऊ शकत नाही, परंतु पैशाचं पाठबळ कार्यकर्त्याकडे जरी कमी असलं पण मनाची शक्ती आणि प्रेम किंवा या ठिकाणचं अचूक नियोजन याला साथ देऊन तुम्ही सगळ्या मंडळींना पैशाचा सुद्धा पाऊस या ठिकाणी भरमसाठ पाडला आणि एक मोठी यात्रा या ठिकाणी होत आहे। शेवटी काम करत असताना अडीअडचणी अनेक येतात, अडीअडचणीवर कधी रडत बसायचं नाही, जे ठरवलंय ते ध्येय पार करायचं, त्या पद्धतीने आपलं ध्येय या वर्षीचं पर्वत होतं ते ध्येय आज पूर्ण झालेलं आहे, त्याचा सुद्धा मनापासून आनंद या ठिकाणी आहे। बैलगाडा शर्यतीविषयी घाटाची बऱ्याच वर्षी चर्चा होती, काल सुद्धा मी अचूक या गोष्टीवर त्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे, परंतु मंडळीओ 10 लाख रुपये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। परंतु आता शर्यत होईपर्यंत घाट होणार नाही म्हणून घाटाचं काम त्या ठिकाणी थांबवलेलं आहे। येत्या 4-2 दिवसामध्ये घाटाचं सुद्धा काम आम्ही चालू करणार आहोत आणि 10 लाख रुपयाचा घाट त्या ठिकाणी करणार आहोत। परंतु 10 लाख रुपयाचं काम, 10 लाख रुपये यामध्ये नुसतं काम होणार नाही, त्यामध्ये 2 बाजूच्या भिंती असणार आहे, त्यामध्ये पुरुष वर्गाला निंब्या घाटापर्यंत बसायला ट्रॅक त्या ठिकाणी असणार आहे, या बाजूला स्टेज असणार आहे, पुढे स्टेज असणार आहे, या सगळ्या गोष्टीचं नियोजन त्यामध्ये असणार आहे। त्यासाठी जवळजवळ 25-26 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। परंतु मी आज या ठिकाणी जाहीरपणाने सांगू शकतो की नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून 8-15 दिवसामध्ये काम करून ह्या सुसज्ज असा घाट येत्या वर्षभरामध्ये निश्चितपणाने तयार केलेला असेल। ह्या गावावर तुमचं सगळ्यांचं प्रेम, 13 तालुक्यातून लोक आली, वास्तविक पाहता 7-8 वर्षापूर्वी जर कुठे गेलं आणि भराडी गाव जर सांगितलं तर लोक म्हणायची तुम्ही भराडी म्हणजे नेमकं काय भराडी आहात का, कोणत्या कोपऱ्याला गाव आहे, दुसऱ्या गावाचं नाव घ्यायची आणि मग ह्या गावाची ओळख व्हायची। आज मला सार्थ अभिमान या गोष्टीचा आहे, कोणत्याही तालुक्यामध्ये गेलं तर बैलगाड्याची पंढरी, सगळ्या बैलगाडे एक नंबरचे पळणारे घाट आणि बैलगाडा यात्रा शौकींची या ठिकाणी गाव म्हणून हे गाव ओळखलं जाईल, याचा मनातून मला आनंद आहे आणि मी मनापासून आपला वेळ घेणार नाही। तुम्ही मंडळी आलात, मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। या सगळं करत असताना 2 दिवस माझ्या गावातल्या एखाद्या ग्रामस्थाकडून, यात्रा कमिटीच्या एखाद्या सदस्याकडून तुम्हाला हा शब्द केला असेल तर मी हात जोडून तुमची दिलगिरी मागतो आणि मला माझ्या गावाला माफ करा, एवढी मोठी संधी तुम्ही माझ्या गावाला दिली, प्रेम केलं, याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि या पुढच्या काळामध्ये तुमचं सगळं सहकार्य अपेक्षित आहे। या वर्षी पहिलं 3रं पर्व असलं तरी 3 वर्षाचं पहिलं पर्व आहे। या वर्षी 1 लाख रुपये इनाम होता मंडळी हो, परंतु तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बाळासाहेब काही मेसेज आले, मेसेज आल्यानंतर काही निर्णय घ्यायची पाळी आली, 5,000 रुपये तुम्हाला आम्ही रिटर्न दिले आणि 1 रुपया त्या ठिकाणी कापला नाही। 1 नंबरचं 1 लाख रुपयाचं बक्षीस 75,000 रुपये आणलं, 2 नंबरचं बक्षीस 75,000 रुपयाचं होतं ते 51,000 रुपये आणलं। हा निर्णय का घेतला त्याचा सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर परवा दिवशी शहनिशा किंवा त्या ठिकाणची भूमिका मांडलेली आहे। शेवटी खर्च सुद्धा अपेक्षित आहे, हा खर्च त्या ठिकाणी भागवला पाहिजे ही भूमिका अत्यंत मांडलेली आहे। पण पुढच्या वर्षी निश्चितपणाने अजून याच्यामध्ये बदल करून बक्षिसं वाढवली जातील आणि 3रं वर्ष या वर्षीपासून चालू झालेलं आहे। 3ऱ्या वर्षीसाठी आजपासून 3ऱ्या वर्षी किती मोटरसायकल झालेत? 10 मोटरसायकलीचं बक्षीस आजच या ठिकाणी आलेलं आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणाने वाढ होईल। मी ज्यांनी मोटरसायकली दिल्यात, वेळ कमी आहे, त्या 10 मोटरसायकलवाल्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढची जी 2 पर्व आहेत म्हणजे हे वर्ष, पुढचं वर्ष आणि त्याच्या पुढचं वर्ष, हे 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष पुणे जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेरील लोकांना निश्चितपणाने एक वेगळा आनंद देणारं वर्ष असेल अशी भूमिका मांडतो। कदाचित अनेकांचे टोकन या ठिकाणी घ्यायची इच्छा सगळ्याच मंडळीची होती, परंतु गाडे मर्यादित घ्यायचे होते, अनेकांचे गाडे त्या ठिकाणी घेता आले नाहीत। अक्षरशः बाबाजी शेठ बोरवळती फोन सुद्धा आम्ही किती प्रेमाचं तर उचलता आले नाहीत, तुम्ही नाराज आहात, कल्पना आहे, परंतु समाजासाठी आपली नाराजी झाली, आपल्यावर तुम्ही नाराज झाले तरी चालेल, परंतु समाजाचा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे, समाज वेगळा मुडा वाचला पाहिजे, समाजाला नाराज करून चालणार नाही ही भूमिका आमची असल्यामुळं ती भूमिका घेतली। पुन्हा एकदा
मनापासून तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्या ज्या मंडळीनं तन मन धनाने लिहिणारे असतील, घड्याळवाले असतील, अलाउन्सर असतील, निशाणवाला असेल, सगळ्यांचं बबनराव मनापासून धन्यवाद. तिसऱ्या फायनलला आपण बाळासाहेब सुरुवात करायची आणि इनामाचं वाटप बराड माऊलीच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी होईल. वास्तविक पाहता त्या ठिकाणी जवळजवळ 80-90 लाख रुपये खर्च करून सभा मंडपाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचं उद्घाटन आम्ही आज करणार होतो, परंतु आपला वेळ जाऊ नये म्हणून पुढच्या काळामध्ये ते वाटप करू, म्हणजे उद्घाटन करू. इनाम वाटप हे बराड माऊली मंदिरापुढे होईल. धन्यवाद. 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 खिलारी परत येत आपल्या या ठिकाणी तमाम बैलगाडा मालकांच्या वतीनं भराडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनलचे सर्व महाराष्ट्राचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्णजी टाकळकर, सूरजभाऊ भूमकर आणि त्यांचा सर्व मित्र परिवार सगळी टीमचं या ठिकाणी गावच्या वतीनं स्वागत. नियम अटी अशी आहे, फायनलला 2 दिवसाला नियम इनाम विभागलेला आहे. कालचा इनाम अर्धा आणि आजचा अर्धा इनाम या ठिकाणी दिला जाणार आहे. याची कृपया नोंद घ्या. एका पॉइंटामध्ये 2 गाडा आलं तर ते नंतर त्या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या वेळेस सांगितलं जाईल. कृपया याची नोंद घ्या. कांड 60 फुटावर कांड आहे बरं का, पक्की मारा तिथं थोडी. आलो साऊंड सिस्टीम बर्नर स्पीकर खरोखर एकच नंबर कालपासून आवाज दिलाय. आणि आता फायनली थोडा आवाज वाढवा फक्त. ट्रॉली जवळची मंडळी, टोली जवळची मंडळी जे उभे लाल शर्ट ते मंडळी पाठीमागे सरा. हॅलो हॅलो. टायमर फायनलला 4 मिनिटाचा आहे. करा बेरो पुकारायचा. महापौर का गाडा मालक इथं फक्त काही आडनावांच्या नाव आहेत, पूर्ण नाव जरा लिहून देत जा चिठ्ठीवर. राहुल मोरे व्यवस्थित आणि आरके आरके येऊ द्या. हे पहा, घाटातल्या मंडळीला विनंती आहे, आपण पुढे येऊ नका आणि व्यवस्थित. पहिला झोपायला अडचण करू नका. आपण मागास धरून उभं राहायचे. महापौर राहुल दादा गुलाबराव जाधव यांचे बंधू रवींद्र शेठ गुलाबराव जाधव, अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. आरके ग्रुप आमदार मैदाना किसनराव लांडगे बरोबर आहे आणि सचिनचे सुदांबा मोरे बरोबर आहे का? दोंडे भाऊ आणि घरी अर्थाला या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी बराडी गावचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी चुपणी बाजार म्हणून या ठिकाणी केले. आदरणीय धोंडीभाऊ शेठ खेलारी यांचा सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. धोंडीभाऊ शेठ खेलारी आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी पुढे यायचं विनंती आहे. हॅलो एक नंबर
त्यानंतर संजूभाऊ हिंगे, प्रसाद शेठ खिलारी आणि डायमंड नितीन हिंगे आपलं तिन्ही मंडळींचं गावच्या वतीनं स्वागत. रमेश शेठ खिलारी, टायमर किंग आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि इलेक्ट्रिक मंडळी आपलं सगळ्यांचं स्वागत. विशाल जरा मदत करू लागा तर थोड्यासाठी. टायमर किंग रमेश शेठ खिलारी यांचा अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये बक्षीस आहे. विकास विकास जरा उचलून धर जुकड. खून हो गया गाड़ा, थोड़ा खून हो गया. दाबा मला कांड 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 खुनवे उद्या थांबा, राहू द्या बैल तसाच. विकासराव हातावर पटका पडून तिथं खून हो गया थोडा गाडा. हे पुढं लक्ष द्या. चला मोकळी मंडळी विनंती आहे, थोडं माग सरा, सरा माग. इकडली मंडळी प्रकाश कामठे, इथली मंडळी माग मोकळी सरा. मंडळी माग सरा, सरा माग. ए पप्पू दादा कामठे, सारा नाही इथली माग. पारिगावचे सरपंच आदरणीय राजू शेठ ढोबळे सर्वांचं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. चेटकेचे अभिनंदन. बरं का रे, जरा पळा ना पहिलं जरा थोडं. बाजीराव शेर, रामभाऊ दाईबर आणि दसरथ शेर भगवान गाराडे, बरोबर आहे का? ओके. त्याच्यानंतर सज्ज आहे का?
हॅलो सरा मोकळे मंडळी माग सरा. या ठिकाणी प्रसिद्ध व्हिडिओग्राफर व्हिडिओ शूटर प्रदीप शेठ चव्हाण, संकेत शेठ वाळून, ऋतिक शेठ गुरव आणि सुजित पोळ या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी परळी ग्रामस्थांच्या वतीनं परळ माऊली यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. ज्यांना फोटो व्हिडिओ लागत असतील त्यांच्याशी संपर्क साधायचा, नोंद घ्या. या ठिकाणी प्रसिद्ध फायनल सम्राट कांदा बटाट्याच्या व्यापारी हिरमान शेठ अल्लाट अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस, स्वागत, हार्दिक अभिनंदन. मध्ये उभी राहिली मंडळी, वर बसा बरं, बसा वर. झोपू लागा, मदत करू लागा जरा. घाटातली मोकळी मंडळी माग सरा, सरा माग. व्यवस्थित झोपा. मोकळी मंडळी माग सरा, सरा माग.
वयची खाली दाबून जरा जरा. हॅलो थांबा नाव पुकारू द्या नाव पुकारू द्या करबीर लहान मुलगा गेले गेले ज्ञानेश दीपक साणू टाकल्या मोकळी मंडळी माग सरा सरा माग हॅलो गुड लक लंच हो आणि देवेंद्र देवराम देवकर
आणि देवेंद्र शेठ देवकर बाळशेठ तपकीर गुडलक लंजोम गोट्याभाऊ सांडपूर 500 रुपये बक्षीस स्वागत स्वपन शेठ कोरडे स्वागत अभिनंदन स्वपन शेठ हो टपरीवाले वर या वर चॉकलेट वर बसा थोड्यासाठी करावी एवढंच चालेल सुजित इकडून या सर डॉक्टर ऍडव्होकेट सुभाष शेठ थोरात आपल्या ठिकाणी सन्मानाची विनंती स्टेजवर द्यायचं आहे सुभाष शेठ थोरात जरा बाजूला या चेंडे भाऊ सावकाश व्यवस्थित नागाला करून घेऊ नका थोड्यासाठी योगेश शेठ घोसगे मग सचिन भाऊ निलक बिरोबा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन आणि शिवनेर केसरीचे आयोजक 500 रुपये बक्षीस स्वागत युनिक मोबाईल शॉपीचे सर्व प्रवीण शेठ निलक या ठिकाणी उपस्थित झालात मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माऊली शेठ पवार
राजू शेठ बांगर युवा नेते सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मल्हार शेठ चव्हाण पारवे आणि बांगर तिन्ही मंडळींनी या ठिकाणी ताबडतोब खाली यायचे. चला बारी उचलता मी एवढी पहिली बारी उचल मग काय असेल ते नाव चिठ्ठी करून द्या बरं का. इथली मोकळी मंडळी मागे सरा जरा वराळे सरपंच दिनेश शेठ किसनराव लांडगे आणि सचिन राजाराम पानमन. मोकळी मंडळी माग सरून घ्या. सरा माग. या ठिकाणी राजेंद्र ट्रेडिंग कंपनीचे मालक आणि प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी कर्नाटक किंग राजू शेठ बबनराव रावटे अनाउन्सर मंडळीसाठी रोख 1000 रुपयाचं बक्षीस. स्वागत, हार्दिक अभिनंदन. पाठीमागचं राजू शेठ आता ते म्हणतात ती जी माग सारा मोकळी मंडळी. सचिन भाऊ दिनेश शेठ व्यवस्थित जोडा. बैल झोपल्याचे खात्री करा. मोकळी मंडळी फक्त मागे सरा. मित्रांनो 1 नंबरचा फायनल झाली. वरोळा गावच्या सरपंचाचा फायनल सम्राटचा कामगार नेत्याचा रगाड्या. मित्रांनो डोळ्याचा पूर्ण पिढीला सणसणीत आणि तणतणीत खेळ झुकतोय. या ठिकाणी शेतकरी सोसायटीचे सचिव आदरणीय विकतराव खिलारी यांचे सहकारी मित्र आदरणीय सोमनाथ भाऊ गावडे, त्याचप्रमाणे
आदरणीय संजीवभाऊ हिंगे पाटील आपल्या तिन्ही मंडळींचं मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन. योगेश शेट कोणत्या नाव बारी गुलाब योगेश शेट हॅलो रवी शेठ घोसगे रवी शेठ दिलीपराव घोसगे आणि हरिभक्ते परायण गुलाबराव किसनराव गिलविले. एक मिनिट दिलीप घोसगे हा ते करतो रे बिरकर योगेश शेठ घोसगे भाऊसाहेब गिलविले 500 रुपये बक्षीस स्वागत. घरचा साज सज्ज पुढे घ्या. विशाल शेठ बैल पुढे घ्या. गणेश गोडे बैल पुढे होतं तुमची. विशाल कुठे खुन हो गया कांड खुन हो गया. या ठिकाणी विनंती आहे कांड थोडं खुन हो गया. सहकार्य करा. शांतता घ्या. प्रसाद खिलाडी यांच्या अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये बक्षीस आणि रमेश खिलाडी टायमर किंग यांचं सुद्धा 500 रुपये बक्षीस आहे. हॅलो
हॅलो गवारी मागचा आहे थांबा वीरराजे सरपंच आदरणीय गोविंदराव गांजवे बाबाई शेठभोर सरपंच स्वागत शर्वीराजे स्वप्नेश शेठ गवारी आणि सचिन शेठ राजाराम पानमन प्रत्येक गाडी मालकाला विनंती आहे 60 फुटाचे खुने 60 फुटाच्या पुढे कुणी खांडा नेऊ नका सहकार्य करा छकडी सम्राट अभिदादा पानमान आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत कांड 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 व्यवस्थित हा लागाला होईल असं नका करू वल्ली जागा आहे घसरा घसरी होईल लागन थोड्यासाठी मोकळ्या मंडळींना मागे सरून घ्या पप्पू शेठ हॅलो चला मोकळी मंडळी मागे करा एक मित्रांनो तुमच्या आमच्या नेत्राचा भरला फाडणारा आज दिवसभरातील घाटाच्या राजाचा प्रसिद्ध उद्योगपतीचा कामगार राजाचा फायनल सम्राटचा खेळ होता मित्रांनो बरेच पाहता हसायला पाहता फसा डोळ्याचे परणा बिलासाच्या घटाच्या राजाच्या मानकराचं फायदा सम्राटाचा रगाडा मित्रांनो बाळा महाकालाने बाजेची जुगलबंदी पहा मित्रांनो अरे शेड व्यवस्थित
अण्णा व्यवस्थित झुपणी करा. मोकळी मंडळी माग सरा. काठ्यानवाली मंडळी माग सरून घ्या थोडं थोडं. निशाण वाजवत गाजवत वाजवत मंडळी खाली आणायचंय. भोलेनाथ महाराज की जय. भोलेनाथ माऊलीचा हे पा वाजंत्री मंडळाला विनंती आहे आपण ताबडतोब निशाण घेऊन खाली यायचे. बक्षीस सर्व गाड्यावाल्या मंडळीला विनंती आहे इनाम वाटप बराड माऊलीच्या मंदिरासमोर मंडपामध्ये होईल याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यायची. आलेल्या सर्व गाड्या मालकांना ग्रामस्थ मंडळीला सर्व गाड्या शौकीनांना आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना व्यवसायींना करणाऱ्याला सर्वांचं आम्हा